हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. सिंहगडावर रात्री अचानक गोंधळ उडाला. उदयभान आपली तलवार सावरून मराठी मावळ्यांवरती तुटून पडला. लढता लढता त्याला बेभान होऊन लढणारा एक मर्द मराठा दिसला. ते होते नरवीर तान्हाजी मालुसरे. उदयभान आणि तान्हाजी मालुसरेंची गाठ पडली आणि इतर सर्वांनी तलवार जमिनीवर ठेवून तासन तास पाहतच बसावं असं एक अलौकिक द्वंद्व सुरू झालं. कोणी हार जाईना. आणि मग इथे सभासद बखर म्हणते, दोघे मोठे योद्धे महाशूर एक एकावर पडले, वार करत चालले आणि अचानक तान्हाजींचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. एकाचे हाते एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे पडले. दोघेही ठार झाले. सभासद बखरीमधला हा प्रसंग वाचला की मला नेहमी एक शंका येते, जर तान्हाजी मालुसरेंची ढाल तुटली नसती तर महाराजांचा एक गड घेताना शिवाजी महाराजांचा हा लाडका गड कदाचित पडला नसता. ज्याच्या मनगटात ताकद आणि उरात इतिहास घडवण्याची महत्त्वाकांक्षा असते ना, तो नशीब दैव असल्या फालतू गोष्टींचा विचार करत बसत नाही. कर्तृत्ववान माणूस कष्ट करताना पराक्रम करताना दैव या गोष्टीचा विचार करत नाही. पण 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 यश मिळवण्यासाठी कधीकधी हा दैव नावाचा फॅक्टरसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, हे सुद्धा त्यांना माहिती असतं. अत्युच्च कोटीचं धाडस, आकाशाला गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा आणि स्वराज्य उभी करायची जिद्द, हे सगळं जरी मराठ्यांच्या मनात असलं तरी बऱ्याचदा या दैवाने मराठ्यांना योग्य ते यश मिळवून देण्यापूर्वीच हुलकावणी दिली. पुढच्या 2 व्हिडिओत आपण अशाच मराठ्यांच्या इतिहासातल्या काही दुर्दैवी घटना पाहणार आहोत. मार्च 1680 शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह त्यांनी प्रतापरावांची कन्या जानकीबाई यांच्याशी थाटामाटात करून दिला. यानंतर 20 मार्च 1680ला आलेल्या सूर्यग्रहणानंतर 2च दिवसांनी शिवाजी महाराज आजारी पडले. महाराजांना ज्वर झाला. महाराजांचे आप्तस्वकीय, वैद्य, इतकंच काय खुद्द शिवाजी महाराजांना सुद्धा हा त्यांचा शेवटचा आजार ठरेल असं वाटलं नव्हतं. 1676ला म्हणजे याच्या 4 वर्ष आधीसुद्धा शिवाजी महाराज असेच आजारी पडले होते. पण ह्या जीव घेण्यात दुखण्यातून सुद्धा शिवाजी महाराज उठले. सर्वांना आता सुद्धा तीच आशा होती. महाराजांचा हा आजार 12 दिवस चालला. दुखणं कमी होण्याच्या ऐवजी अधिकाधिक वाढतच गेलं. हनुमान जयंती 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांनी आपल्या आप्तस्वकीयांना आपल्या जवळ बोलवून घेतलं. यावेळेला रायगडावरती महाराणी सोयराबाई, महाराणी पुतळाबाई, निळोपंत, प्रल्हादपंत, हिरोजी फर्जंद, सूर्याजी मालुसरे अशी काही मातब्बर मंडळी होती. यानंतर सभासद बखरीनुसार शिवाजी महाराज या सर्वांना म्हणाले, हा तो मृत्यूलोकच. यामागे किती झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता तुम्ही सर्व बाहेर बैसा. आम्ही श्रींचे स्मरण करतो. हनुमान जयंती 3 एप्रिल 1680ला दुपारी 12 वाजता रयतेचा हा राजा, रयतेचा हा पालन करता तितक्याच धाडसाने मृत्यूचं बोट पकडून त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला. मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा महाराजांची धीरोदात्त वृत्ती अगदी स्पष्ट दिसून येते. महाराज मोठ्या धाडसाने म्हणतात, हा तो मृत्यूलोकच. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. जो या जगात जन्माला आलाय तो या जगातून एक दिवस जाणारच. हे जर राजांना सुद्धा माहिती होतं तर मग शिवाजी महाराजांचा हा मृत्यू दुर्दैवी कसा काय? तर याचं उत्तर आहे की ज्या औरंगजेबाशी शिवाजी महाराजांनी युद्ध मांडलं होतं त्या औरंगजेबाला घवघवीत 89 वर्षांचं आयुष्य आणि आमचा राजा थोड्या 50व्या वर्षातच पंचत्वात विलीन व्हावा. रयतेचं रक्षण करणारे, रयतेची पित्याप्रमाणे काळजी घेणारे आमचे महाराज अल्पायुषी आणि रयतेमध्ये हिंदू मुसलमान असा भेद करून हिंदूंवरती जिझिया कर लावणारा औरंगजेब दीर्घायुषी. औरंगजेबाचा चरित्रकार खाफी खान सुद्धा म्हणतो की शिवाजी महाराजांनी कधीच परधर्माच्या स्त्रीची, परधर्माच्या धर्मस्थळाची आणि परधर्माच्या पुस्तकाची कधीच विटंबना केली नाही. तर मआसिरे आलमगिरीनुसार औरंगजेबाने 1679 ते 1680 या 1.5 वर्षाच्या काळामध्ये हिंदूंची 300हून जास्त मंदिरं पाडली.
शिवाजी महाराज जर अजून काही वर्ष जगले असते ना, तर त्यांनी दक्षिणेत जसं त्यांचं स्वराज्य वाढवलं तसंच ते भारताच्या उत्तरेत सुद्धा नक्कीच वाढवलं असतं. मुघलांचं अन्यायी राज्य जाऊन महाराजांचं यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि मुख्य म्हणजे नीतिवंत रामराज्य आलं असतं. मआसिरे आलमगिरीनुसार शिवाजी महाराज गेल्यानंतर जवळजवळ 1.5 वर्षांनी नोव्हेंबर 1681 मध्ये औरंगजेब दक्षिणेत उतरला. या औरंगजेबाची पुढचे 9 वर्ष आमच्या शंभूराजांनी वाताहत केली. पण जर शिवाजी महाराज जिवंत असते तर मराठ्यांचं हे स्वातंत्र्य समर अजून इंटरेस्टिंग झालं असतं. सगळ्या हिंदुस्थानावर मुघलांचं राज्य निर्माण करायचंय अशी महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून औरंगजेब नोव्हेंबर 1681ला दक्षिणेत उतरला. आदिलशाही, कुतुबशाही यांच्यापेक्षा मराठेशाही किंवा मराठ्यांचं स्वराज्य इतकं छोटूच आहे हा विचार करून त्याने सगळ्यात पहिले मराठ्यांच्या स्वराज्यावरतीच घाला घातला. नाशिक जवळचा रामशेज किल्ला ह्याला तो पहिल्यांदाच वेढा देऊन बसला. या रामशेजच्या किल्ल्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्हाला जर ती ऐकायची असेल तर कमेंट करून सांगा, त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवेन. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की माझा एक एक किल्ला घ्यायला औरंगजेबाला एक वर्ष लागेल. पण संभाजी महाराज छत्रपती बनल्यानंतर सगळं चित्रच बदललं. हा रामशेजचा एक किल्ला घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागली असतील? 1 नाही, 2 नाही, तब्बल 5 वर्ष लागली औरंगजेबाला हा एक छोटूसा किल्ला घ्यायला. अखेर औरंगजेबाने आपला रुख आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळवला. 1688 मध्ये या दोन्ही शाह्या संपवून त्याने पुन्हा एकदा आपलं लक्ष संभाजी महाराजांवरती केंद्रित केलं. संभाजी महाराजांनी या 9 वर्षांमध्ये फक्त औरंगजेबच नाही तर अंतर्गत राजकारण, पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी अशा 4 आघाड्यांवरती यशस्वीपणे लढा दिला. शंभूराजे आणि त्यांच्या मावळ्यांनी मुघलांना अगदी भंडावून सोडलं. आणि अशातच औरंगजेबाला त्याच्या गुप्तहेराकडनं एक बातमी कळली. त्या बातमीनुसार औरंगजेबाने आपला एक अधिकारी असद खान याला एक पत्र लिहून पाठवलं. ते पत्र रुकाअती आलमगिरी याच्यामध्ये दिलेलं आहे. ते आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. या पत्रानुसार औरंगजेब त्यामध्ये म्हणतो की मुकर्रब खानाला ताबडतोब त्या जहागीरदारावर, जहागीरदार म्हणजे संभाजी महाराज, औरंगजेब कधीच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना महाराज किंवा छत्रपती असं आदराने बोलवतच नसे. तर या पत्रात औरंगजेब म्हणतो की मुकर्रब खानाला ताबडतोब संभाजी महाराजांवरती चालून जायला सांगा. यावेळेला संभाजी महाराज एकटेच खेळण्यावरती गेलेले आहेत. खेळणं अर्थात विशाळगडावरती गेलेले आहेत. मग विशाळगडावरती संभाजी महाराज का गेले? तर तो म्हणतो कारण संभाजी महाराजांचं शिर्क्यांशी भांडण आहे. पण पत्रात पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याने त्यांचा उल्लेख बार्गी असा केलाय. मग बार्गी म्हणजे शिर्के कसे? तर ह्याच्यासाठी आपल्याला इतिहासाचं दुसरं साधन बघायला लागतं, ते म्हणजे जेधे शकावली. आता जेधे शकावलीचा स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. याच्यामधनं दिसतं कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि यामुळे कवी कलशांची मदत करण्यासाठी संभाजीराजे रायगडावरनं निघून संगमेश्वराला जाऊन शिर्क्यांशी युद्ध करून परत खेळण्या या गडावरती अर्थात विशाळगडावरती आले. अर्थात शिर्के म्हणजे संभाजी महाराजांचं सासर. संभाजी महाराजांच्या सासरच्या माणसांशी संभाजी महाराज जर कवी कलशांसाठी लढत असतील तर त्याचं कारण नक्कीच काहीतरी सिरियस असणार. दुर्दैवाने इतिहासाला हे कारण काय होतं हे ठाऊक नाही. असो, ही बातमी औरंगजेबाला मिळाल्यामुळे तो असं सांगतो की संभाजी महाराज या मोहिमेवर असताना मुकर्रब खानाला तिकडे पाठवून संभाजी महाराजांना कैद करायला सांगा. अर्थातच यामुळे मुसलमानांचा छळ करणाऱ्या संभाजी महाराजांचा हा मुकर्रब खान सूड घेईल असं सुद्धा औरंगजेब त्याच्या या पत्रामध्ये लिहितो. या आज्ञेनुसार मुकर्रब खान लगेच निघाला. मुकर्रब खानाच्या गुप्तहेरांनी त्याला बातमी दिली की संभाजी महाराज हे संगमेश्वरमध्ये आहेत. संभाजी महाराजांचं नुकतंच शिर्क्यांची युद्ध झाल्यामुळे काही इतिहासकारांचा असा तर्क आहे की शिर्क्यांनीच मुकर्रब खानाला या संगमेश्वरला जाण्याची वाट दाखवली. अर्थात संगमेश्वर ही सुद्धा या शिर्क्यांची जहागीरदारी होती.
मुकर्रब खान संगमेश्वरला पोहोचल्यानंतर संभाजी महाराज ज्या वाड्यामध्ये उतरले होते त्या वाड्यावर त्याने हल्ला केला. यावेळेला औरंगजेबाचे जे चरित्रकार आहेत त्यातला एक खाफी खान असं म्हणतो की संभाजी महाराज हे दारूच्या नशेत होते. पण या काळात संभाजी महाराजांनी अर्जोजी यादवांना वतनपत्र करून त्याच्यावर शिक्कामोर्तबही केला होता. अर्थातच संभाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत राजकर्तव्य करत होते. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की, इतक्या कठीण मार्गाने जंगलाच्या रस्त्याने मुकर्रब खान इतक्या सहजासहजी संभाजी महाराजांपर्यंत पोहोचला आणि महाराजांना त्याची कुणकुण सुद्धा लागली नाही, याचा अर्थ संभाजी महाराज बेसावध होते. महाराजांसोबत यावेळेला स्वराज्याचे सरसेनापती म्हालोजी घोरपडे आणि त्यांचे चिरंजीव वीर संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ आणि 400-500ची सेना होती. यावेळी झालेल्या लढाईत म्हालोजी बाबा पडले. पुढे औरंगजेबाचा इतिहासकार साकी मुस्तेद खान म्हणतो की कवी कलशांच्या उजव्या हाताला बाण लागला आणि संभाजी महाराजांनी तिथून निसटून जायचा प्रयत्न केला. पुढे महिपतगडचे सुभेदार रामचंद्र बल्लाळ त्रिंबक प्रतिनिधी त्यांच्या पत्रामध्ये म्हणतात की संगमेश्वर जवळ असलेल्या नावडी नावाच्या बंदरातून संभाजी महाराजांनी निसटण्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि अखेर याच ठिकाणी सह्याद्रीचा छावा मुघलांच्या तावडीत सापडला. आजही कित्येक वेळा वाटतं की जर टाईम मशीन मिळालं तर पटकन धावत जाऊन संभाजी महाराजांना सावध करेन की राजे निघा, मुकर्रब खान इकडेच येतोय. कारण जर राजे एकदा संगमेश्वरवरनं निघून रायगडाला पोहोचले असते तर ते मुघलांच्या बापाच्या पण हाती आले नसते. ज्या शंभूराजांनी 9 वर्ष अविरत मेहनत करून औरंगजेबाला दे माय धरणी ठाय करून सोडलं, औरंगजेबाला त्याच्या डोक्यावरचा किमांश खाली काढून टाकायला भाग पाडलं, ते दुर्दैवाने अगदी सहज मुकर्रब खानाच्या हाती सापडले. औरंगजेबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. औरंगजेबाचा इतिहासकार खाफी खान आणि साकी मुस्तेद खान या घटनेबद्दल भरभरून लिहितात. ते म्हणतात की ज्या दिवशी संभाजी महाराज पकडले गेले त्या रात्री औरंगजेबाच्या छावणीतली ती रात्र ईदसारखी साजरी करण्यात आली. याच्या पुढे मआसिरे आलमगिरीमध्ये साकी मुस्तेद खान म्हणतो की संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर आणण्यापूर्वी एका उंटावर बसवण्यात आलं आणि त्यांना तख्ते कुलाह घालण्यात आलं. तख्ते कुलाह अर्थात विदूषकाची वरच्या बाजूला निमुळती होत जाणारी टोपी, ज्याच्या शेवटी घुंगरूसुद्धा बांधलेले असतात. महाराजांच्या साथीदारांनाही विदूषकाचे कपडे घालून ढोल ताशे करणे वाजवत त्यांची धिंड काढण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली. का दिली होती औरंगजेबाने ही आज्ञा? तर तेही मआसिरे आलमगिरीमध्ये साकी मुस्तेद खानाने लिहून ठेवले की या घटनेमुळे मुसलमानांना अत्यानंद होईल तर काफिरांचा अर्थात हिंदूंचा म्हणजे मराठ्यांचा आवेश गळून पडेल. किती नीच आणि क्रूर विचार आहेत. एवढ्यावरच औरंगजेब थांबला नाही, तर ह्याच्यापुढे खाफी खान लिहितो की औरंगजेबाने संभाजी महाराजांची आणि कवी कलशांची जीभ तर छाटलीच, पण त्यांचे डोळेसुद्धा काढले. बरं, आजकाल काही लोक अशी अफवा पसरवतात की याच्यापुढे औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. जर मआसिरे आलमगिरीमधला पुढचा प्रसंग आपण वाचला तर ही अफवासुद्धा कशी खोटी आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून येईल. कारण याच्या पुढे साकी मुस्तेद खान अतिशय स्पष्टपणे म्हणतो की शरियावर आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर आणि इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी संभाजी महाराजांना नरकात धाडणे योग्य ठरेल, अर्थात त्यांना मृत्यूदंड द्यावा असा निर्णय दिला. अखेर संभाजी महाराजांच्या मरण यातना संपल्या. ते सूर्यमंडळ भेदून गेले आणि इतिहासात अमर झाले. मराठ्यांच्या इतिहासात याहून अधिक दुर्दैवी घटना शोधून सुद्धा सापडणार नाही. आयुष्यभर केवळ संग्राम करून शत्रूच्या लोकांसमोर आपली अपमानास्पद धिंड काढून झाल्यानंतर आणि मग नीच आणि क्रूर औरंगजेबाच्या विकृत डोक्यातून त्याच्या इतक्याच हलक्या दर्जाच्या आणि भीषण शिक्षा भोगून अखेर संभाजी महाराज पंचतत्वात विलीन झाले. जर महाराज संगमेश्वरला थांबले नसते, जर त्यांनी मुकर्रब खान येतोय का नाही येते यासाठी त्याच्या पाळतीवरती काही गुप्तहेर नेमले असते तर कदाचित हा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता. पण इतिहासात जर तर नसतं. संभाजी महाराज हुतात्मा झाले. त्यांच्या हौतात्म्याने लाखो मराठी मनगटांना बळ दिलं आणि अखेर 17 वर्षांनी
याच मराठी मातीत औरंगजेब गाडला गेला. शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू आणि संभाजी महाराजांची कैद या जर गोष्टी इतिहासात झाल्या नसत्या तर आज इतिहास काही वेगळाच असता. मराठ्यांच्या इतिहासात झालेल्या अशाच काही अजून दुर्दैवी घटना आम्ही तुम्हाला पुढच्या भागातही सांगू. तोपर्यंत धन्यवाद.